नमस्कार मंडळी. आज ना मंडळी एक वेगळी आणि साधी सोपी पद्धत वापरून आपण पेढे बनवलेले आहेत. बाहेरचे महागडे पेढे आणून किंवा मिठाई आणून खाण्यापेक्षा असे झटपट होणारे, जास्त तामझाम न करता होणारे पेढे घरातल्या घरात बनवलात तर अप्रतिम चवीचे आणि पौष्टिक सुद्धा लागतील. बाहेरचे भेसळयुक्त पेढे आणून खाण्यापेक्षा अशा घरातल्या घरात बनवून ट्राय करा कधीतरी. तर बघू शकताय मस्त असे पेढे तयार केलेले आहेत. जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही याला. बाहेरून भेसळयुक्त आणि महागडे पेढे विकत आणून खाण्यापेक्षा घरातल्या घरात असे झटपट बनवू शकताय तुम्ही. बघू शकताय मस्त असं दिसत आहेत. अप्रतिम चव लागत होती या पेढ्यांची. चला तर रेसिपीला किंवा व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथं 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये पाणी वगैरे वापर करणार नाही पाण्याचा, फक्त दूधच आपले 1 लिटर याच्यामध्ये गरम करून घेणार आहे. दूध गरम करून याला फाडून घेणार आहोत आपण दुधाला. तर बघू शकता इथं मी एक टोप घेतलेला आहे आणि टोपामध्ये आता दूध ओतून घ्यायचं आहे. मी इथं 1 लिटर दुधापासून कमीत कमी पाव किलोपेक्षाही जास्त झाले होते आपले पेढे. तर बघू शकताय तुम्ही प्रमाण कमी जास्तीसुद्धा करू शकताय, म्हणजे 1 लिटरच्या ऐवजी 2 लिटर दूधसुद्धा घेऊ शकताय. तर आता दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर दुधाला उकळी येईपर्यंत आपण पूर्वतयारी करून घेणार आहोत. इथं मी साखर घेतलेली आहे. अंदाजा अर्धा कप मी साखर वाटून घेणार आहे, कारण आत्ता आपल्याला अंदाजा लावायचा नाही साखरेचा. नंतर आपण जेव्हा दूध फाडल्याच्या नंतर आपल्याला अंदाजा लावायचा आहे. पुढं चालून मी सांगणारच आहे तुम्हाला. इलायची घालून वाटून घेतलेलं आहे. मस्त असं फ्लेवर येतं इलायचीने. इलायची सांगते तुम्हाला आवर्जून घालायला या पेढ्यांमध्ये. तर आता इथे एक मोठा भांडं ठेवून घेतलेला आहे खाली आणि वरती चाळण ठेवलेली आहे पुरणाची. वरती कॉटनचा कपडा ओला करून ठेवून दिलेला आहे. तर आता इथं बघू शकताय एक वाटी घेतलेली आहे. अर्धा चमच्यापेक्षाही थोडंसं कमी मी दूध घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी केशर घालून घेणार आहे. केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. वरती थोडंसं सजवण्यासाठी मी पेढे यूज केलेलं आहे. हे एक केशरची काडी अशी ठेवून देण्यासाठी इथं अगोदर भिजत घातलं होतं केशर मी. तर बघू शकताय गरम दुधामध्ये घातलं होतं. तर आता हे पण बाजूला ठेवून देऊया आपण. आता परत इथं एक मी कप किंवा वाटी घ्यायची आहे आपल्याला. तर मी इथे 1 कप घेतलेला आहे. विनेगर घालत आहे. आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्याच्याने 1-2 चमचे आपल्याला विनेगर घालायचं आहे आणि त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. हे विनेगर जर वापरत नसाल तुम्ही किंवा अवेलेबल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रससुद्धा घालू शकता. याच्यामध्ये लिंबू पिळून घालू शकताय आणि त्याच्याने दूध फाडू शकताय. तर आता इथं दूध फाडण्यासाठी मी विनेगरचा वापर केलेला आहे. आता बघू शकता इथं दुधाला उतू येत आहे. तर दुधाला उतू आल्याच्या नंतर उकळी फुटली दुधाला की मग आपण याच्यामध्ये ते विनेगरचं पाणी घालून घेणार आहोत याच्यामध्ये. तर बघू शकता आता उकळी येत आहे हलकी. तर गॅसची फ्लेम आपण थोडीशी कमी करायची आणि मग याच्यामध्ये विनेगर टाकून घ्यायचं आहे. विनेगर टाकल्या गॅसची फ्लेम अशी मोठी करून घ्यायची आहे आपल्याला. लक्षात असू द्या, जास्त आपल्याला याला शिजवून घ्यायचं नाही, फक्त गॅसची फ्लेम मोठी करायची. सगळ्या गाठी झाल्या की दुधाच्या मग आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं सगळ्या गाठी होत आहेत आणखीन. तर असा चमचा फिरवायचा, एकजीव करायचं आणि आता गाठी झालेल्या आहेत आपल्या. लगेच होतात, 10 ते 15 सेकंदामध्ये ही प्रोसेस होते. तर लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता याला जो कॉटनचा कपडा आपण अंथरून ठेवलेला आहे त्याच्यात ओतून द्यायचा आहे. तर बघू शकताय मस्त असं गाठी कुटळ्या झालेल्या आहेत किंवा चांगलं असं दूध फाडलेलं आहे मी इथं. तर बघू शकताय मस्त असं. आता हे पनीर जे आहे फाडून घेतलेलं, तर त्याच्यामध्ये थंड जे पाणी असतं आपलं ते घालून पूर्ण विनेगरचं जे फ्लेवर याच्यामध्ये आहे ते सगळं धुवून काढायचं आहे. एकूण एक असं चमच्याने
हलवत राहायचं आहे आणि वरनं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मस्त असं धुवून काढल्याच्या नंतर पूर्णपणे याच्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणू शकताय. तर आता या छेन्यामध्ये किंवा फाडलेल्या दुधाच्या पनीरमध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे. तर बघू शकताय अशा पद्धतीनं मी पिळून काढत आहे. तर असं फिरवून काढायचं आहे. याला सुखं झालेलं दिसलं की पनीर लगेच याला आपण मोजून घेणार आहोत. आता 1 कप किंवा वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये असं तोडून हे पनीर घालून घ्यायचं आहे किंवा हा छेना घालून घ्यायचा आहे म्हणू शकताय. छेना पण म्हणतात त्याला. तर हे असं मोजून घेण्यासाठी मी एक वाटीमध्ये किंवा कपाचा वापर करायचा आहे आपल्याला. तर हे 1 कप झालेलं होतं, गच्च भरून 1 कप झालेलं होतं. मी अर्धा कप इथं साखर घालत आहे, पिठी साखर. तर पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही जास्त किंवा कमी आवडीप्रमाणे करू शकताय. कारण मी इथं मीडियम गोड केलं होतं, जास्त गोड केले नव्हते. मीडियम गोड झाले होते माझे पेढे. तर तुम्हाला आणखीन गोड करायचे असेल तर पाऊण कप इतकी साखर घालू शकताय. तर बघू शकताय जे पिठी साखर वाटून घेतलेली आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मोजून घेण्यासाठी. याच्यामध्ये इलायची टाकलेली होती. अप्रतिम स्वाद येत होता पेढ्यामध्ये पण आणि त्या मिक्सरचं भांड्याचं झाकण उघडल्या असा मस्त वास येत होता त्याचा. तर बघू शकताय मस्त असं पेढ्यामध्ये सुद्धा खाते वेळेस टेस्ट छान लागत होती. आवर्जून सांगते इलायची घालायला. तर आता इथं मी साखर घालून घेतलेली आहे आणि आता याला सुद्धा वाटून घ्यायचं आहे. बारीक म्हणजे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणू शकताय. स्मूथ असं टेक्स्चर येईल असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर आता इथं बघू शकताय तर मस्त असं स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे. तर आता एका कढईमध्ये गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत मीडियमच ठेवायची आहे आणि थोडंसं चिकट असतं हे मिश्रण, ते याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे आपल्याला. आणि 5 ते 6 मिनटं आपल्याला कमीत कमी याला सतत असं परतत राहायचं आहे. जोपर्यंत हे घट्टसर होत नाही तोपर्यंत किंवा कढई सोडत नाही हे मिश्रण, तोपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे. परफेक्ट असं झालं म्हणून समजायचं. कढई सोडायला लागलं मिश्रण की परफेक्ट झाले आपलं मिश्रण म्हणू शकताय. तर बघू शकताय मस्त असं मिश्रण आता कढई सोडत आहे. 5 ते 6 मिनटं लागतात या प्रोसेसला करायला. तर तुमचं जास्त जर झालेलं असेल पातळ तर तुम्ही याच्यामध्ये दूध पावडरचा वापर करू शकताय. तर मी आत्ताच वापर करणार नाही दूध पावडरचा, नंतर वापर करणार आहे. पुढे चालून तुम्हाला समजेलच. परफेक्ट असं झालेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मी इथं थंड करून घेतलेलं आहे. तर आणखीन थिक्क झालेला आहे किंवा घट्टसरपणा आलेला आहे या मिश्रणाला. तर असेच पेढे तुम्ही वळू शकताय, बनवू शकताय. नाही जर म्हणलात तर मी इथं एक ट्रिक्स सांगणार आहे. दूध पावडर घेतलेलं आहे 10 रुपयाचं, कोणत्याही कंपनीचं दूध पावडर घ्या आणि ते घातलेलं आहे याच्यामध्ये क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आणि स्मूथ वाटण्यासाठी किंवा वळवते वेळेस पेढा किंवा बनवते वेळेस पेढा हातावर आपण एक क्रीमी टेक्स्चर येतं किंवा स्मूथपणा दिसतो त्या पेढ्यामध्ये, ते येण्यासाठी मी इथं दूध पावडरचा वापर केलेला आहे. तर असं चांगलं मळून घ्यायचं आहे याला. तर चांगलं मळून झाल्याच्या नंतर हाताला थोडंसं तूप लावायचं आहे. हाताला तूप लावून थोडंसं चमच्याने गोळे करून घ्यायचे आहेत. मी इथं गोल करून घेतलेला आहे, मध्ये अंगठ्याचा दाब दिलेला आहे. सुरुवातीला मी गोल केले होते पण नंतरनं मी अंगठ्याचा दाब दिलेला आहे शक्यतो. तर तसेच बनवा किंवा गोल बनवलात तरी चालेल, दुसरा आकार कोणता दिलात तरी चालेल. तर बघू शकताय मस्त असे गोल गरगरीत बनवले होते सुरुवातीला. नंतर तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये की मी अंगठ्याचा दाब दिलेला आहे या ठिकाणी. तर बघू शकताय मस्त असेच गोल गरगरीत किंवा वेगळ्या आकाराचे तुम्ही रेडी करून घेऊ शकताय. मस्त असे पेढे आता आपले रेडी आहेत म्हणू शकताय. अप्रतिम लागतात, चवीला सुद्धा भन्नाट लागतात. नक्की ट्राय करा. बघू शकताय मी इथं थोडासा अंगठ्यानं दाब दिल्यामुळे पेढ्याचा आकार आलेला आहे, जो बाहेर शॉपमध्ये वगैरे भेटतात आपल्याला.
तर आता इथं मी केशरचं दूध जे भिजत घातलं होतं केशर दुधामध्ये ते याच्यावर ठेवून देत आहे, एक एक काडी. पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असं सजावट करू शकता, नाही तर तसंच ठेवलं तरी हरकत नाही. अचानक काही कार्यक्रम वगैरे आपल्या घरात असला किंवा गोडाधोडाचं अचानकच आपल्याला खावंसं वाटलं तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशी नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.